नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नगरकरांना विनंती आहे, तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास टाकून पहा। या नगरकरांना संरक्षण देण्याची जबाबदारी हा तुमचा भाऊ म्हणून निलेश लंकेची असेल। माझ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी असेल। जे बोलतो ते पूर्ण करतो असं म्हणणारे खासदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केला। शहरात ताबामारीची प्रकरणं दिवसेंदिवस वाढतायत आणि यावरतीच अंकुश ठेवण्याचं काम आता खासदार निलेश लंके करतायत। गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून मेवाडा नगर या ठिकाणच्या एका गृहस्थाच्या जमिनीवरती ताबा मारण्यात आला होता। वारलेल्या वडिलांचे खोटे डॉक्युमेंट्स करून ही जमीन एका तिराईक व्यक्तीला विकण्यातही आली होती। यामध्ये सक्रिय असणाऱ्या टोळीनं हाच प्रकार आणखी एका ठिकाणी केला होता। मात्र यामुळे या जमिनीचे मूळ मालक हवालदिल झाले होते। त्यांनी नगरसेवक योगीराज गाडे आणि खासदार निलेश लंके यांची मदत मागितली। खासदार निलेश लंके यांनी त्यांना आश्वासन दिलं की आम्ही तुमची जागा खाली करून देऊ। यासाठी त्यांनी न्यायालयीन लढा देखील दिला आणि आज पोलीस बंदोबस्तामध्ये खासदार निलेश लंके यांच्या खंबीर साथीनं तसेच माजी नगरसेवक योगीराज गाडे यांच्या सहकार्यामुळे या कुटुंबाला त्यांच्या हक्काची 6.5 गुंठे जमीन पुन्हा मिळाली। या ठिकाणी असणारं अतिक्रमण, या ठिकाणी असणारे पत्र्याचे गाळे आज जमीन दोस्त करण्यात आलेत। मी रामेश्वर बालराम कलवार, माझ्या वडिलांच्या नावावर हा प्लॉट होता। माझ्या वडिलांना एक्सपायर झालेले 5-6 वर्ष झाले। कोणीतरी बोगस माणूस उभा करून माझ्या वडिलांच्या नावाची जमीन बोगसमध्ये खरेदी करून लोकांनी गैर ताबा घेतला इथं। मग श्री लंके साहेब, खासदार साहेब आणि माननीय कोर्टाने आणि पोलिसांचा बंदोबस्त करून आम्ही हे ताबा आज रोजी खाली करून राहिलो आहे आणि म्हणजे पुढे पण आमचं सगळ्यांचा साथ पाहिजे। आता 2.5 वर्ष झाले आमचं हे कोर्ट केस चालू आहे। 2.5 वर्षापासून हे म्हणजे बोगसगिरी चालू आहे। लोक दम देतात, जीव मारण्याची धमकी देतात आणि म्हणजे तुम्ही इथं आले तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, कापून फेकून देऊ। आज माझ्या हक्काची जागा आम्हाला मिळून राहिली, त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांचे आभार आहे। आणि माननीय श्री लंके साहेब यांनी खूप प्रयत्न केले, सगळ्यांना म्हणजे हे केलं। कोर्टापर्यंत आमचे म्हणजे मान्य कोर्टाने सुद्धा आमचे जो खरं आहे ते मान्य करून घेतलं आणि आम्हाला ऑर्डर दिली की पोलीस बंदोबस्तामध्ये तुमचं कंपाऊंड वगैरे सगळं करून घ्या म्हणून। ते ज्या लोकांनी आमच्या ताबेमारी, आमच्या बोगसगिरी केली त्यांनी त्याच लोकांनी आता आज जेलमध्ये आहे आणि ते अजून सुटले नाही आहे। ते सेम केस म्हणजे अजून नगरमध्ये बरेच लोकांनी असेच केसेस केलेले आहे नगरमध्ये। 2022 फेब्रुवारी महिन्यात, जानेवारी महिन्यात हे आमच्या प्रभागातील कलवार साहेब येतं, सावडीमध्ये राहणारे, यांचा आम्हाला फोन आला होता की आमचं कल्याण रोडला जमीन आहे। 96 साली आम्ही घेतली होती, ज्यावेळेस अनिल भैया राठोड इथं आमदार होते नगर शहरात, त्यावेळेस आम्ही हे प्लॉट घेतले होते। आणि आज त्यांचे आजोबा वारले 2019ला। काही इथं गुंड टोळी आहे नगरमधली, यांच्या मागं कोण आहे काय हे सगळे नगरकर जाणतात। यांचे आजोबा 2019ला वारलेले, एक खोटा माणूस उभा केला, त्यांचा आजोबा म्हणून दाखवला, खोटा आधार कार्ड केला, बँक अकाउंट केलं, खोटी खरेदी करून विकून टाकला प्लॉट। मग यांच्या लक्षात हे टॅक्स भरायला आले नगरमध्ये, हे पुण्याला असतात बिझनेस व्यवसाय करिता। तर ते ज्यावेळेस आले तर त्यांच्या निर्देश आला की असं करून खोटे कागदपत्र करून आपला प्लॉट विकून टाकलाय नगरमध्ये। मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यावेळेस तक्रार केली, कोर्टातून स्टे आणला। स्टे तर आणलाच, त्यांनी परत दुसऱ्या गुंड्याच्या नावावर जमीन केली, परत ताबा मारला दुसऱ्यांदी जुलै महिन्यात मागच्या वर्षी। परत आम्ही कोर्टात गेलो, परत गुन्हे दाखल केले, असं होत राहिलं। आणि नंतर खासदारकीची निवडणूक झाली। खासदारकीच्या निवडणुकीत खासदार निलेश लंके साहेब यांनी नगरकरांना शब्दच दिला होता की कुठेही ताबे मारू असू किंवा कुठेही अन्याय सामान्य नागरिकांच्या विरोधात झाला, तिथं निलेश लंकेंचा फक्त फोन नंबर डायल करा, ते हजर राहतील। आणि यावेळेस परत आपल्या मागील 1-2 महिन्यापूर्वी यांच्या प्लॉटवर पुरं तिसऱ्यांदा ताबामारी झाली। त्यावेळेस लंके साहेबांना फोन केला, त्यांनी तुरंत पोलिसांना पाठवलं। इथल्या त्यावेळेस जे गुंड टोळी होती त्यांना उचललं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि कायद्याप्रमाणे लगेच कोर्टात दाखल केलं। कोर्टाने आदेश दिले की ही जमीन यांचीच आहे, खोट्या माणसाचं असं केलं विकलेली जमीन आहे। पोलिसांना आदेश दिले की तुम्ही ही जमीन खाली करून घ्या आणि हे मूळ मालकांना परत द्या। मग पोलिसांना आदेश दिल्यावर 3 दिवसाचं पोलीस प्रोटेक्शन द्यायला लावलं। खासदार साहेबांनी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत 2 मिटिंगा घेतल्या आणि पोलिसांना आदेश दिले की कोर्टाचा असा निर्णय, हे सामान्य नागरिक ज्यांनी कष्टाने ही जमीन कमवलेली त्यांची जमीन परत मिळवून द्या, तिथं जाऊन त्यांची जमीन त्यांच्या ताब्यात परत आणून द्या। आणि आज आपण इथं पाहतोय तर हे काम आज पहिल्यांदा नगर शहरात असं झालंय की कोणता तरी लोकप्रतिनिधी निवडून आलेला
की त्यांनी एका सामान्य माणसाला त्याची जमीन परत मिळवून दिली. जे शब्द दिला त्या शब्दाला खासदार साहेब जागलेत. आणि विषय म्हणजे आज मी नगरसेवक असताना ज्यावेळेस आम्ही इथं बघायचो की मदतीला, तर अनेक 4-5 असे वेगवेगळे पुढारी आहेत नगरमध्ये. ते आमच्याकडे यायचे की आम्हाला 15 लाख द्या, 20 लाख द्या, 10 लाख द्या, आम्ही खाली करून देतो, आम्ही जमीन मिळवून देतो, किंवा आम्हाला विका, आम्ही हे करून देतो, असे यांना भरपूर ऑफर आल्या होत्या. पण यांनी यांच्या वडिलांची निशाणी असल्यामुळे यांना जमीन विकायची नव्हती. पण फक्त खासदार लंके साहेब असे होते की ते म्हणले मी मदत करतो. 1 रुपये न घेता, 1 रुपयाची डिमांड न घेता ते म्हटले सामान्य माणसाची जमीन आहे, आपण त्यांना मिळवून दिली पाहिजे. पोलिसांना आदेश दिले, कुटुंबाच्या मागे खंबीरपणे राहिले, आमच्या मागे उभे राहिले. त्याच्यामुळे आज हे शक्य झालं. आणि खरंच वेगळा आनंद वाटतोय की खासदारांनी अशी सामान्य लोकांची जमीन मिळवून दिली. ही जमीन जवळजवळ आहे ना 16 गुंठेचा एक प्लॉट आहे, शेजारी 16 गुंठेचा आहे, जवळजवळ 32 गुंठेचा प्लॉट आहे मिळून. आणि हा रोड टच जमीन असल्यामुळं काही गुंडांचा याच्यावर डोळा होता. मग अशा गुंडांचा बंदोबस्त SP-नी, कलेक्टर साहेब असतील, पालकमंत्री असतील, यांनी अशा टोळ्यांचे बंदोबस्त केला पाहिजे. कारण की ही ज्या टोळींनी ह्या जमिनीचा मॅटर केला त्यांनी असंच अजून एक बालिकाश्रम रोडला राहणारा नगरचा नागरिक आहे, त्यांचेही वडील 2011ला वारले होते. त्यांच्याही वडिलांचे खोटे माणूस उभा करून वडगाव गुप्ताची जमीन विकली सेम टोळीनी. एक खरेदी विक्री चुकीने होऊ शकते आपण म्हणू शकतो, पण 2-2, 3-3 प्रकरण असे सारखे होते. तर मग ही टोळीच नगर शहरात सक्रिय आहे. याच्यावर पोलिसांनी आणि प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे. हे जेवढं घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये पर्सनली योगीराज गाडेंनी आमच्या म्हणजे फॅमिली मेंबर असून, म्हणजे आमच्या पारिवारिक मेंबर असून इतकी मदत केलेली आहे की ते सगळ्यात पुढे आमच्या प्रत्येक म्हणजे दुःख दर्दाला ते समोर राहून उभे राहून सगळं आमचं सहकार्य केलेलं आहे यांनी.